नमस्कार. तर आज आहे ना, मी अगदी झणझणीत आणि चमचमीत असा आहे ना, गावरान पद्धतीतला चिकन रस्सा बनवणार आहे. तर ही चिकन बनवायला अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण बनवणार आहे. अगदी पारंपरिक पद्धत आहे. नक्कीच ह्या प्रकारे तुम्ही चिकन रस्सा करून पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल. तर पटकन सुरू करूयात आपण छान मस्त ही चिकन रश्श्याची रेसिपीला. तर त्याकरिता पहा, इथे मी ना 1 किलोच्या प्रमाणात गावरान चिकन घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला छान मस्त असे हे कापून घ्यायचं आहे. तर पहा इथे आता आहे ना, हे चिकन मी आता मॅरिनेट करून घेणार आहे. तर त्याकरिता आहे ना, 1 चमचाभर इथे आहे ना, मी हळद घेतलेली आहे. हळद आपल्याला भरपूर वापरायची म्हणजे खूप छान मस्त रंग येतो आणि चवही आपल्या ह्या चिकनचा जो अळणी रस्सा येतो त्याला छान अशी चव येते. आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा याच्यामध्ये मी टाकून छान आपल्याला व्यवस्थित असं हे सगळं चिकनमध्ये ना मीठ आणि हळद व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळ्या चिकनला आपली हळद आणि मीठ लागलं जातं. तर पहा हे छान असं मस्त मिक्स झालं की 10 ते 15 मिनिटासाठी मी ना हे मॅरिनेट करण्यासाठी ना ठेवून देते. आणि 10 ते 15 मिनिटानंतर मस्त छान असं मुरून झालेलं आहे आपलं हे चिकन. तर आता आहे ना, मी कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. छान मस्त असं तेल गरम झालं की लगेच एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे याच्यामध्ये टाकून छान मस्त आपल्याला आहे ना, कांद्याचा रंग बदलूस तोपर्यंत इथे ना परतवून घ्यायचा आहे. तर हे कांदे ना आपल्याला मस्त तेलामध्ये ना चांगले लाल होईस तोपर्यंत म्हणजे सोनेरी रंग येऊस तोपर्यंत आपल्याला मस्त परतवून घ्यायचं आहे. तर अशा केल्याने छान मस्त आपले हे कांदे ना जेव्हा आपण मटण शिजवतो त्याच्यासोबत छान असे मस्त शिजून होतात आणि भाजीला आहे ना छान असं घट्टसरपणा येतो. तर पहा व्यवस्थित असे कांदे छान मस्त तेलामध्ये परतवून झाले की लगेच आपण जे काही मॅरिनेट करून घेतलं तर चिकन तर ते टाकून व्यवस्थित मस्त असं तेलामध्ये ते सुद्धा परतवून घ्यायचं आहे. तर एखाद मिनटं आपल्याला खाली वर करत छान मस्त असं आहे ना, हे चिकन परतून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला छानपैकी मस्त ह्या तेलामध्ये मस्त असं परतवून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित असं आहे ना, हे चिकन परतलं गेलं की लगेच ना इथे मी ना आता शिजण्यासाठी ह्या चिकनमध्ये ना आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर त्याकरिता आहे ना मी गरम पाणी टाकणार आहे. तर मग ते गरम आपल्याला ह्या कुकरवरतीच प्लेट किंवा काही भांडं ठेवून छान असं मस्त पाणी गरम करून घ्यायचं आहे. तर असं प्लेट ठेवल्याने खाली मटण पण शिजेल आणि वरती आपलं पाणीसुद्धा छान असं गरम होतं. तर 1 ते 2 मिनिटानंतर पहा आपलं छान असं मस्त आपलं हे पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आणि चिकनला बऱ्यापैकी एक स्वतःचं पाणीसुद्धा सुटलेलं आहे. आणि परत आपल्याला जे हे गरम पाणी आहे तर ह्या चिकनमध्ये टाकून छान मस्त अशी ना मोठ्या गॅसवर एक उकळी येऊ द्यायची आहे आणि छान अशी उकळी आली ना आपल्याला कुकर लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. कारण चिकन आपलं हे गावरान असल्यामुळे ना थोडं शिजायला वेळ लागतो. आणि हे चिकन आहे ना तुम्ही कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकतात. पण कुकरच्या जर तुम्ही 1 ते 2 शिट्ट्या केल्यात ना, तर मग हे अगदी मऊसूत आपलं चिकन मस्त असं शिजून होतं. म्हणजे जास्त वेळ आपल्याला शिजत बसायची गरज लागत नाही. तर पहा 3 शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत कुकरच्या. तर हा कुकर मी थंड होण्याकरिता साईडला ठेवते आणि परत आपल्याला जे काही चिकनसाठी मसाला लागणार आहे, तर तो इथे मी तयार करून घेते. त्याकरिता इथे ना मी मध्यम आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत. तर चिकन आपलं हे 1 किलोच्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळं मी 3 कांदे इथं वापरलेले मध्यम आकाराचे आणि 1 कांदा मी इथे ना आपण अळणी रस्सा केला त्यावेळेस वापरलेला आहे. म्हणजे 4 कांद्यांचा इथे मी वापर केलेला आहे. तर पहा हे कांदेसुद्धा आपल्याला मोठ्या गॅसवर मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. तर कांदा आणि खोबऱ्याचं वाटण जितकं जास्त राहील ना, तितकं हा जो रस्सा आहे चिकनचा, तर तो चवीला खूप छान असा लागतो. तर पाहू शकतात कच्चे आपल्याला ठेवायचे नाहीत कांदे. मस्त असे ना मोठ्या गॅसवर व्यवस्थित आतपर्यंत व्यवस्थित असे ना भाजून होतील इतकं आपल्याला आहे ना व्यवस्थित असे हे कांदे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तर 2-3 मिनिटानंतर पाहू शकतात इथे ना मी आपले हे जे काही कांदे आहेत तर ते व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत मस्त व्यवस्थित भाजीसाठी. तर ते काढून ना बाजूला ठेवलेत. परत आहे ना त्या जाळीमध्ये इथे मी ना अर्धी वाटी इथं
खोबऱ्याची घेतलेली आणि ती सुद्धा आपल्याला मस्त अशी ना व्यवस्थित सगळ्या बाजूने भाजून घ्यायची आहे. तर खोबऱ्याला आपलं एक स्वतःचं तेल असतं, त्याच्यामुळे आहे ना पटकन अशी भाजून होते आणि हे खोबरे ना जास्त आपल्याला भाजून घ्यायचं नाही आहे, नाहीतर मग ते खोबऱ्याला आहे ना कडवटपणा येतो. तर पहा इथं मी फक्त मागून जे काळे भाग असतो त्याच्याने व्यवस्थित असं भाजून घेणार आहे, पुढून लगेच जळायला लागतं. तर पहा अशा प्रकारे आता व्यवस्थित आपलं सर्व काही भाजलेलं थंड झालेलं आहे आणि जे काही खोबरं होतं तर त्याचे असे मी काप करून घेतलेले आहेत. म्हणजे आपले जेव्हा मिक्सरमध्ये बारीक करू ना तर पटकन असे बारीक होतात. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा. छान असं वाटण आपल्याला याचं. तर इथे ना मी अजून काही मसाले घेतलेले आहेत. तर त्यामध्ये एक मोठा चमचा भरीन मी धने घेतलेले आहेत आणि मोठा चमचा भरून तीळ घेतलेले आहे. 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं. तर धने आणि जी काही तीळ घेतलेली आहे तर ते दोघंही मी भाजून घेतलेले आहेत इथं. भाजूनच आपल्याला इथं धने आणि तीळ घालायची आहे. त्याच्याने छान मस्त असं आहे ना खमंग अशी आपल्या इथं भाजीला चव येते. आणि हे वाटण करतानाच इथे ना मी थोडीशी ना कोथिंबीरसुद्धा वापरणार आहे. त्याच्याने सुद्धा खूप छान मस्त आपली ही भाजीला रंग खूप छान येतो. तर थोडंसं पाणी टाकून पहा अशा पद्धतीने आपल्याला जसं आपण भाजीसाठी मसाला तयार करतो ना त्या प्रकारे छान मस्त बारीक इथं वाटून घ्यायचं आहे. तर इकडं पहा आपला व्यवस्थित असा कुकरसुद्धा थंड झालेला आहे. जे काही आपण चिकन टाकलं होतं शिजायला कुकरमध्ये ते सुद्धा व्यवस्थित असं शिजवून झालेलं आहे मस्त असं. तर बघा कुकरच्या मी फक्त 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि हे चिकन पाहू शकतात मस्त असं शिजून झालेलं आहे. जास्त आपलं हे चिकन गळलेलं सुद्धा नाही आहे. आता इथे मी ना एक मोठी कढाई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे आणि ते छान मस्त गरम झाले की लगेच आपण हे मसाले टाकून घेणार. तर मसाल्यांमध्ये मी ना इथं एक मोठा चमचाभर कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. 2 चमचे मी इथं लाल चटणी घेतलेली आहे आणि 1 मोठा चमचा गरम मसाला आणि सोबतच इथे ना 1 चमचाभर आहे ना मी चिकन मसाला वापरलेला आहे. तर हे सगळे आपले हे मसाले आहेत जे आपण नेहमी रेग्युलर भाजीसाठी वापरतो तेच मसाले आहेत. तर छान असे मस्त हे सगळे तेलामध्ये परतवून झाले की लगेच आपण जे काही काळ्या मसाल्याचं वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकून मस्त आपल्याला इथं ह्या मसाल्यांसोबत व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत. तर 2 मिनटं लागतील आपला हा मसाला व्यवस्थित असं तेलामध्ये परतायला. तर कांदा खोबरं आपलं तसं तर भाजूनच घेतलेलं आहे त्याच्यामुळे जास्त वेळ काही लागत नाही. तर पहा तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असा हा मसाला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. आणि 2 मिनटानंतर पाहू शकतात ह्या आपलं जे तेल आहे तर ते मसाल्यामधून सेपरेट व्हायला लागलेलं आहे. म्हणजे हा जो काही मसाला आहे तर तो व्यवस्थित असा परतला गेलेला आहे. तर आता जे काही आपण चिकन शिजवून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला आहे ना चिकन ह्या मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे. तर असं चिकन जर तुम्ही मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं ना किंवा मग ते मसाल्यांसोबत शिजेल ना तर मग ह्या जे पीस आहेत आपले हे चिकनचे तर ते मस्त असे ना चवीला लागतात. म्हणजे मसाला त्यांच्यामध्ये आतपर्यंत पोहोचतो आणि मस्त अशी चवसुद्धा आपल्या ह्या चिकनची छान अशी लागते. तर पहा एखाद मिनटं आपले व्यवस्थित असे हे मसाल्यांसोबत जितकं मिक्स होईल ना तितकं चवीला मस्त असं हे चिकन बनवून तयार होतं. तर आता मी ह्या भाजीसाठी लागणारं इथे मी ना पाणी टाकून घेणार आहे. जितकं तुम्हाला ही भाजीचा रस्सा हवा आहे ना तर त्याप्रमाणे तुम्ही इथं ह्या चिकनमध्ये पाणी टाकू शकतात. जर तुम्हाला भाकरीसोबत हा चिकनचा रस्सा खायचा आहे तर तुम्ही याच्यामध्ये भरपूर थोडंसं जास्त पाणी टाका. म्हणजे भाकरी चुरून खायला रस्सा जास्त लागतो. तर इथं पहा अशा पद्धतीने आपल्याला मस्त असं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर 1 ग्लास भरून मी गरम पाणीसुद्धा टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. तर आपण मीठ आधीसुद्धा वापरलेलं आहे आणि आतासुद्धा. तर हे पहा अशा पद्धतीने छान अशी मस्त आहे ना इथं आपल्या ह्या चिकनच्या रस्स्याला आहे ना उकळी आलेली आहे. तर गॅस मी कमी करून घेणार आहे आता आणि कमी गॅसवर आपल्याला छान मस्त हा रस्सा आहे ना 3 ते 4 मिनटं मस्त असं आहे ना
शिजू द्यायचं आहे. तर बघा आपण जो मसाला वापरलेला आहे त्याच्यामध्येच आपली ही भाजी छान मस्त दाटसर म्हणजे घट्ट झालेली आहे. कुठलंही आपण वरून पिठाचा वापर, एसरचा पिठाचा वापर किंवा मग कुठल्या बाजरीच्या पिठाचा वापर केला नाही आणि तरी देखील पाहू शकतात मस्त अशा आपल्या ह्या भाजीला आहे ना घट्टसरपणा आलेला आहे आणि छान मस्त इथं ही चिकनची रस्सा भाजी इथं बनवून तयार झालेली आहे. पाहू शकतात तुम्ही मस्त चिकनसुद्धा आपलं शिजवून झालेलं आहे. अगदी चमचमीत आणि झणझणीत असा चिकनचा रस्सा इथं बनवून तयार झालेला आहे. तर नक्कीच करून पहा. अगदी साध्या सोप्या पद्धतीतला आपला हा चिकन रस्सा. तर वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून छान मस्त असं ना मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा अगदी गावरान आणि पारंपरिक पद्धतीतला मस्त चिकन रस्सा इथं बनवून तयार झालेला आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आहे. म्हणजे नेहमी आपण घरामध्ये जे पदार्थ असतात त्याच्यामध्येच आपला छान मस्त चिकन रस्सा बनवून तयार झालेला आहे. तर नक्कीच करून पहा या साध्या सोप्या पद्धतीमध्ये. तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्कीच कळवा. जर का तुम्हाला आवडली असेल एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.